नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रायशी एज्यूमध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत 10वी मराठी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त असं मराठी उपयोजित लेखनमध्ये सारांश लेखन शिकणार आहोत। आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही सारांश लेखन केलं तर नक्कीच या प्रश्नामध्ये तुम्ही 5 पैकी 5 गुण मिळवू शकता। तेव्हा चला बघूया। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखनाचा एक फायदा असा आहे की हे फक्त तुम्हाला परीक्षेपुरतं मर्यादित नसतं, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा सारांश लेखनाचे खूप महत्त्वाचे फायदे आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याचे तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काय फायदे आहेत ते सुद्धा जाणून घ्या। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की सारांश लेखनासाठी महत्त्वाच्या काही सूचना असतात। काय असतात तर बघा, याच्यामध्ये आपल्याला एकतर पहिले म्हणजे उतारा हा काळजीपूर्वक वाचायचा असतो, बरोबर आहे। मी प्रत्येक वेळेला तुम्हाला हे सांगत आलेले आहे की तुम्हाला कोणताही उतारा असू दे तो तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यातले मुख्य मुद्दे काही उपमुद्दे असतील तर ते सुद्धा लक्षात ठेवायचे। काय करायचं, वाचता वाचता आहे ना, तुम्ही जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ना त्यांना अंडरलाईन करून ठेवण्याची सवय करा। पेन्सिलने अंडरलाईन करा वाटलंच तर आणि काही हे जे काही शब्द आहेत ना तर ते तुम्ही मोजून ठेवा, त्यांची संख्या लक्षात ठेवा। कारण आपल्याला फक्त 1/3 भागच आपल्याला ह्याच्यामध्ये जो आहे तो सारांश लेखनामध्ये तो आपल्याला मांडायचा असतो, आपला विचार मांडायचा असतो। 1/3 म्हणजे 1/3 पार्ट। ओके, तर आता यामध्ये प्रमुख मुद्दा काय आहे तर मूळ उतार्यातलं उदाहरण, दाखले आणि अलंकारिक वर्णन किंवा वाक्य ही सारांशात टाळायची आहे। बघा, आपल्याला जेव्हा एखादा मुद्दा दिलेला असतो, एखादा मूळ उतारा दिलेला असतो तर त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली असतात, दाखले असतात, काही अलंकारिक वर्णन दिलेलं असतं, तर ही जशीच्या तशी जी आहेत ती आपल्याला आपल्या सारांश लेखनामध्ये लिहायची नाही आहेत, बरोबर। दिलेल्या उतार्यामधला आपल्याला विचार कोणाला सांगायचा आहे तर तो आपण कसा सांगू याची कल्पना करा, बरोबर आहे। तोच विचार आपण स्वतःच्या शब्दांमध्ये थोडक्यात लिहून काढायचा आहे आणि हा तुमच्या सारांशाचा कच्चा मुद्दा असला पाहिजे। बघा, मूळ उतार्यातलं उदाहरण, अलंकारिक शब्द हे सारांशामध्ये आपल्याला जसंच तसं आणायचं आवश्यकताच नाही आहे मुळात, म्हणजे कारण मूळ उतार्यामध्ये अवतरणातला मजकूर हा जसाचा तसा सारांशामध्ये घ्यायचा नाही आहे। अवतरणामधला म्हणजे जो आपण लिहिणार आहोत त्या भागातला जो मजकूर आहे तो तृतीय पुरुषी निवेदनात म्हणजे थर्ड पार्टी म्हणजे कोणीतरी भलतंच कोणीतरी आहे आणि ते आपल्याला सांगत आहेत आणि हा त्याच्याशी काही संबंध नाही, हा त्यातला मुद्द्याला अनुसरून तुम्ही शब्द वेगळे लिहा, तर उतार्यात नसलेला मुद्दा हा सारांशामध्ये घ्यायचा नाही आहे। ओके, पुढचा बघा, मूळ उतार्यातला मुख्य मुद्द्याचा विस्तार करणारी वाक्य ही जशीच्या तशी घेऊ नयेत। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही वाक्य जी आहेत ही जशीच्या तशी घ्यायची नाही आहेत, तुम्ही स्वतः तयार केलेल्या सारांशातले शब्द तुम्ही तिथे घ्यायचे आहेत। सारांशाची शब्दसंख्या ही मूळ उताराच्या 1/3 असली पाहिजे। ओके, आता पुढचा मुद्दा काय आहे की मूळ उतारातला 1/3 इतका सारांश करावा म्हणजे 1/3 पार्ट। ओके, म्हणजेच आता तुम्हाला काय करावं लागेल यासाठी तर तुम्हाला मूळ मुद्द्यातले जे काही तुमचे शब्द आहेत ते तुम्हाला मोजून ठेवायचे आहेत, बरोबर आहे। आणि नंतर तुम्ही ही संख्या नेमकी 1/3 म्हणजे 1/3 कशी करता येईल ह्याचा तुम्ही विचार करायचा। म्हणजे 4 ते 5 शब्द तुमचे कमी किंवा जास्त चालू शकतात, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या कच्च्या मसुद्यामधला किती शब्द हा आपल्याला कमी करायचा आहे किंवा वाढवायचा आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला सारांश जे आहे ते पुन्हा लिहून काढावं लागेल। ओके, म्हणजेच आपला काय तिथे तयार होईल तर पक्क सारांश लेखन आपलं तयार होईल। जर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरात जर किमान 10 जरी असे उतारे सारांश लेखनाचा सराव करून बघितलेत ना तर वर्षभरामध्ये तुम्ही इतका सराव केला की तुम्हाला परीक्षेमध्ये सारांश लेखनामध्ये अगदी तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळणार, अगदी सहजगत्या मिळवू शकतात। आणि मेन म्हणजे काय आहे की या सारांशाला तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे। बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सारांशाला शीर्षक द्यायचं आहे। बघा, आता सारांश लेखनाचे फायदे मी तुम्हाला सांगते की हे सारांश लेखन तुम्हाला फक्त परीक्षेतच उपयोगी पडणार आहे असं नाही आहे, तर हे तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात सुद्धा तुम्हाला अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो। आता त्यातले काही महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगते, जसं की पाठ्यपुस्तकामध्ये जर एखादा पाठ किंवा इतिहास, विज्ञान यांसारख्या विषयाच्या पुस्तकातील आपल्याला प्रकरणामध्ये काय सांगितलं आहे हे आपल्याला थोडक्यात सांगता येतं।
ओके. तसंच आपल्याला आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये शिक्षकांनी काय शिकवलं आहे हे सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येतं. सारांश लेखनाचे फायदे सांगते आहे बरं का, की तुम्हाला हे जे काही शिक्षक सांगतात शिकवतात तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला थोडक्यात सांगण्याची कला जी आहे ती तुम्हाला सारांश लेखनापासून सुरू होते. मग एखाद्या ऐकलेल्या भाषणाचं सार तुम्हाला सांगता येऊ शकतं, किंवा एखादी मालिका किंवा चित्रपट पाहिल्यावर त्याचं कथानक सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगता येऊ शकतं, किंवा मग पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचं थोडक्यात पण अचूक असं वर्णन तुम्ही करू शकतात. आता मोठेपणी तुम्ही कार्यालयात काम करताना म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमचे अनेक कामांचे काही अहवाल असतात, जसं की तुमचा प्रोजेक्ट असतो किंवा काही टिप्स असतात, तर त्यासुद्धा तुम्ही त्या ज्या आहेत त्या सारांशमध्ये सांगू शकतात. ओके. सारांश मुळात या शब्दाचा अर्थच काय आहे की छोटं करून सांगायचं. ओके. आता आपल्या कोणत्याही अनुभवाचं आपल्याला संक्षिप्त वर्णन करता येतं, म्हणजेच काय तर आपण त्यामध्ये कमीत कमी वर्णन करू शकतो. म्हणजेच अशा प्रकारे जर तुम्ही सारांश लेखन हे कौशल्य जर आयुष्यभर वेळोवेळी आपल्याला उपयोगी पडत असतं. तर आता आपण बघूया, मी तुम्हाला इथे काही सारांश लेखनाचे उतारे दिलेले आहेत आणि ते 1/3 भागामध्ये आपण कसे लिहिणार आहोत आणि त्यांना योग्य ते शीर्षक कसं देणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर इथे पहिला जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा, खाली दिलेल्या उतार्याचा 1/3 म्हणजे 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. आणि उतारा काय आहे तर बघा, शिक्षण मनाचा विकास करते, शिक्षण बुद्धीचा विकास करते, शिक्षणामुळे मन व्यापक बनते, शिक्षणाविना माणूस अज्ञानी राहतो, त्याला व्यवहार समजत नाही, जगाचे ज्ञान होत नाही, जगात कसे वागावे हे कळत नाही, म्हणून शिक्षण घेतले पाहिजे, शिक्षण सर्वांनी घेतले पाहिजे, स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे, समाजात स्त्रियांची संख्या निम्मी असते, स्त्रियांना शिक्षण दिले नाही तर अर्धा समाज हा अज्ञानी राहील, स्त्री शिक्षणाचे खूप चांगले परिणाम घडून येत आहेत, वाईट चाली नाहीशा होत आहेत, अंधश्रद्धा नाहीशा होत आहेत, विविध क्षेत्रात स्त्रिया महत्त्वाची भूमिका पार पाडित आहेत, मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत, काही जणी आपापल्या देशाचे नेतृत्व करीत आहेत, हे सर्व शिक्षणामुळे घडत आहे. तर आता हा आपल्याला उतारा दिलेला आहे आणि ह्याचा अगदी 1/3 भाग आपल्याला सारांश करायचा आहे, सारांश लेखन करायचं आहे. तर हे बघा, इथे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि याला योग्य शीर्षक काय दिलेलं आहे तर समाज विकासाचे महाद्वार म्हणजे स्त्री शिक्षण. आपण बघितलं तो जो उतारा होता, जो उतारा आपल्याला दिलेला होता, तो उतारा मूळ मुद्दा काय आहे तर स्त्री शिक्षण. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, स्त्रिया शिकल्या तर त्यांची प्रगती झालेली आहे, स्त्रियांना शिक्षण दिलं नाही तर जवळजवळ अर्धा समाज जो आहे तो अज्ञानी राहील, कारण आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता इथे 1/3 भाग कसा लिहिलाय बघा, शिक्षणामुळे माणसाच्या मनाचा व बुद्धीचा विकास होतो, म्हणून सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, स्त्रियांना तर आवर्जून दिले पाहिजे, स्त्रिया सुद्धा मोठमोठी कामे करू शकतात, विशेष म्हणजे स्त्रिया शिकल्या तर समाजात सुधारणा होते. बघा, यामधला मूळ मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे तो म्हणजे स्त्री शिक्षण, आणि आपण उतार्याला अनुसरून जी काही वाक्य दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हा सारांश लेखन केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. पुढचा मी तुम्हाला उतारा दाखवते आहे बघा, खालील दिलेल्या उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. आणि हा उतारा आहे, माणसाचे जीवन म्हणजे विविध प्रकारच्या अनुभवांची साखळी असते, ज्या क्षणी त्याचा जन्म होतो त्या क्षणीच या साखळीची गुंफण होऊ लागते. हे अनुभव जसे शारीरिक तसे बौद्धिक आणि भावनिक असतात. असे विविध स्वरूपाचे अनुभव अनेकविध संदर्भातून एकमेकांवर प्रतिक्रिया करीत करीत संमिश्र होतात आणि त्यांच्या प्रभावाने माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते. काही अनुभव जीवनात साहजिकपणे येतात, पण काही अनुभव आपल्या इच्छेने, आपल्या जिज्ञासेच्या ओढीमुळे घेण्याची प्रवृत्ती माणसात असते. हे सर्व अनुभव माणसाचे एक प्रकारचे सहज शिक्षण करीत असतात, त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतात. मात्र हे शिक्षण बरेचसे अव्यवस्थित असते. अनुभवांचा उपयोग जाणीवपूर्वक करून आपले व्यक्तिमत्व अधिक समतोल, अधिक संपन्न कसे करावे हे माहीत नसेल तर कितीतरी महत्त्वाचे अनुभव वाया जातात. म्हणून अनुभवांची योग्य पडताळणी करून, योग्य रचना करून समतोल
समतोल व्यक्तिमत्व घडविण्याची व्यवस्था करणे हे सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य असते. त्या अवस्थेला आपण शिक्षण व्यवस्था असे म्हणतो. बघा, ह्यामध्ये मूळ मुद्दा काय दिलेला आहे तर आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. ओके, म्हणजे अनुभव तुम्हाला कसं शिकवत असतो, तुम्ही पुढे कसे घडत जात असतात, याचा हा मूळ मुद्दा आहे. आता ह्यामध्ये आपण सारांश लेखन कसं केलेलं आहे, याला शीर्षक दिलेलं आहे की अनुभव हाच गुरु. मग सारांश लेखन कसं केलेलं आहे, आपल्याला 2 प्रकारे अनुभव मिळतात. नैसर्गिक परिस्थितीतून अनुभव मिळतात. या दोन्हीमुळे आपले व्यक्तिमत्व घडते. कोणते अनुभव घ्यावेत व कसे घ्यावेत याचे नियोजन केले तर आपण सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडवू शकतो. आपण शिक्षण घेतो तेव्हा असे समतोल व्यक्तिमत्व घडवत असतो. बघितलं, अशा प्रकारे आपल्याला हे सारांश लेखन करायचं आहे. पुढचा अजून एक उतारा मी तुम्हाला दिलेला आहे. बघा, खालील दिलेल्या उताराचा 1/3 एवढा सारांश तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. आणि उतारा आहे, आपण दिवसभरात अनेक गोष्टी वापरत असतो. काही जण ह्या गोष्टी बेपर्वाईने वापरतात तर काही जण जपून वापरतात. त्यामुळे अनावश्यक वापर होत नाही. त्यामुळे काही गोष्टी वाचतात. हा वाचवलेला भाग म्हणजे बचत होय. काही जण नियमितपणे काही रक्कम बाजूला ठेवतात, ही बचत होय. तसेच काही जण आवश्यक तेवढाच खर्च करतात, त्यामुळे ही काही रक्कम वाचते, ही सुद्धा बचत होय. हे वाचवलेले पैसे आपल्याला अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. आपल्या उत्पन्नातून बचत केली पाहिजे. मग हेच पैसे आजारपण, शिक्षण, लग्न, सहली यांच्यासाठी उपयोगी पडतात. सर्वांना वाटते की बचत म्हणजे पैशांचीच बचत असते, पण हे बरोबर नाही. आपण वीज जपून वापरली पाहिजे, मग वाचलेली वीज इतरांना उपयोगी पडते. पाणी जपून वापरले पाहिजे, मग वाचलेले पाणी इतर लोकांनाही मिळते. वेळेची बचत केली तर आपलाच फायदा होतो. आपली कामे चांगल्या तऱ्हेने पार पडतात. शिवाय वाचलेला वेळ इतर कामांसाठी, आनंद मिळवण्यासाठी वापरता येतो. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला बचत करायची आहे. मग बचत ही फक्त पैशांची नसते, तर ती अजूनही बऱ्याच गोष्टींची असते. जसं की वीज, पाणी, वेळ या गोष्टींची सुद्धा तुम्ही बचत करू शकतात. त्यामुळे हा जो उतारा आहे तो आपल्याला जर स्वतःच्या शब्दांमध्ये मांडायचा असेल तर आपण कसं करणार आहोत. बघा, काटकसर करून वाचवलेला भाग म्हणजे बचत होय. आपण पैशांची बचत करतो. हे पैसे भविष्यात अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. वीज, पाणी, वेळ यांचीही बचत करता येते. विचारपूर्वक नियोजन केले आणि त्याप्रमाणे कामे केली तर बचत होते. बघा, अतिशय सुंदर असा जो मेसेज आहे तो आपल्याला या उतार्यातून दिलेला आहे की बचत किती महत्त्वाची आहे. मग तुम्ही कोणत्या प्रकारची बचत करत आहात, फक्त पैशांची नाही तर तुम्ही वीज, पाणी, वेळ या सगळ्या गोष्टींची सुद्धा बचत करू शकतात. खूप सुंदर आहे. आणि याला शीर्षक काय दिलेलं आहे की वेळेची बचत जीवनावश्यक. ओके, आता पुढचा उतारा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे यंत्रांमुळे वस्तूंचे रूपांतर होते. कापडाच्या गिरणीत कापसाचे कापड बनते. कुंभार मातीला घटाचा आकार देतो. पिठाच्या गिरणीत धान्याचे पिठात रूपांतर होते. परंतु मूळच्या वस्तूत वाढ करण्याचे काम कोणतेच यंत्र करू शकत नाही. ते काम शेतकरी शेतीमधून करून दाखवतो. तो एक दाणा पेरतो, त्यातून 100 दाणे काढतो. येथे मूळच्या वस्तूत वाढ आहे, रूपांतर नाही, कारण त्या गोष्टीचा संबंध निसर्गाशी आहे. शिवाय येथे धीराची गरज आहे. मानवाची पहिली गरज जी भूक ती शेतीने भागते. सर्व उद्योगधंद्यांचा आधार म्हणजे शेती. जमिनीशी असलेला माणसाचा संबंध संपला की जीवन विकृत बनते. आजकाल शहरीकरणामुळे माणसे शेतीपासून दूर जात आहेत. शिवाय माणूस शिकला की तो जमिनीपासून दूर जातोच. शहरीकरणामुळे सगळीकडे विकृती निर्माण झालेली दिसते. खूप सुंदर असा मेसेज आहे. शेती ही आपल्या आयुष्यामध्ये का महत्त्वाची आहे. बघा, आपण जे काही जेवण जेवतो आहोत, आपल्या घरात जे काही धान्य येतं आहे तर ते धान्य कुठून येतं तर शेतीमधून येतं. त्यामुळे शेती खूप महत्त्वाचा भाग आहे. पण आजकाल काय झालं, शहरीकरणामुळे माणूस जो आहे तो जमिनीपासून लांब राहायला लागलेला आहे आणि नोकरी करायला लागला आहे. त्यामुळे त्याचा शेतीशी संबंध हा कमी यायला लागला आहे. पण आता इथे हा जो उतारा दिलेला आहे ह्यावर अनुसरून आपण जर 1/3 सारांश भाग ह्यातून लिहायचा झाला तर याला आपण शीर्षक काय देऊ शकतो तर ते म्हणजे शेती ही सर्जनशीलता. बघूया सारांश लेखन कसं आहे. वेगवेगळे कारागीर, कामगार वेगवेगळी कामे करतात.
त्यातील शेतकरी व इतर कारागीर कामगार यांच्यात फरक आहे. इतर कारागीर वस्तूंचे रूपांतर करतात तर ते वस्तूची वाढ करत नाहीत. शेतकरी मात्र वस्तूची वाढ करतो. तो एका दाण्याचे अनेक दाणे करतो. हे रूपांतर नव्हे, हे असे शेतकरीच करू शकतो, कारण त्याचा निसर्गाशी संबंध असतो. बघा, अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे ते सारांश लेखन करायचं आहे. तुम्ही बघितलं आहेत, मी तुम्हाला इथे 4 उतारे दिलेले आहेत आणि प्रत्येक उतारा जो आहे तो वाचून दाखवला, त्याचं महत्त्व वाचून दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि त्याला सारांश लेखन कसं करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर तेव्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.